तिचं या घरात राहणं, तिचं असणं ही माझ्या जगण्याची गरज आहे. तू डिवोर्ससाठी अप्लाय केलंयस ना? मी केलंय ग, पण मला वाटत नाही माझा नवरा एवढा सहजासहजी पेपर्सवर सह्या करेल. अगं तू या घरात आपलेपणाने आली आहेस ना, मग आता तुझं काहीतरी चांगलं झाल्याशिवाय आम्ही तुला वाऱ्यावर कसे सोडू? साहेब आज परशुशेठना कोर्टामध्ये हजर करणार आहेत. तुम्ही म्हणत असाल तर मी. काय गरज नाहीये. पण आता जे मी काही सांगतोय ना ते नीट कान देऊन ऐका. ते हवंय का? नाही नाही, बस बस तू. अहो असू दे. राहू दे. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय? सुमित्राला घेऊन आलीस तू इथे, चांगलंच केलंस. कालचा समारंभही खूप छान झाला, बरं वाटलं अगदी. पण आता सुमिता इकडेच राहणार आहे. बाबा तिला उपचारांची गरज आहे. तिला काही झालं नाही आत्याबाई. मी स्वतः डॉक्टरांशी बोलली आहे आणि ते म्हणाले तिला आता सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर आपल्या आपुलकीची. तेव्हा सुमिताईवर आपण विश्वास नाही ठेवला. मान्य ते माझी परिस्थिती वेगळी होती, पण आपण काय केलं? तिला अडगळीसारखी वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून मोकळं झालो. जानकी, सुमित्रा परत घरात आली, सामान्य माणसासारखी राहायला लागली तर आपल्याला आनंदच नाही आहे का? पण आता तिच्यावर उपचार चालू आहेत, त्याचं काय? तिला फक्त आपल्या विश्वासाची गरज आहे. नरसिंहाशी बोललीस तू? नाही, पण बोलीन मी. बाकी कोणाचं काही वाटत नाही मला, पण ही अहिल्या नेमकी काहीतरी तिला टोचून बोलेल. पण मग ती पुन्हा बिथरली म्हणजे मग मी ती वेळच नाही येऊ देणार आत्याबाई. मी सुमिताईला माझ्याबरोबर रमावतीला घेऊन जाते. एकटीला? तिचे आई वडील पण तिथे नाही आहेत. कुठे तीर्थयात्रेला गेले तेही माहिती नाहीये. आणि मुख्य म्हणजे तू तिच्याशी हे बोलली आहेस का? हो, मी बोलली आहे. आणि माझी आई आहे ना तिकडे, ती घेईल सुमिताईची काळजी. गावातले पण सगळेजण ओळखीचे आहेत तिच्या, त्यांच्याबरोबर रमेल ती. हर्षबद्दल काही विचारलं का ग? नाही. तू काही सांगितलंस? गरज वाटली नाही. कर बाई, तुला योग्य वाटेल ते कर. नाही याच्यातून उगीच नसतं त्रांगडं नको उभं राहायला. आली आली काय? बाहेर ना नरसिंहरावाची राजकीय मीटिंग चालली. मग तुला माहिती, ते बघून ना मला आपले लहानपणीचे दिवस आठवले. तुझे बाबा पण काही भाषण करायचे ना, घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता. इफ आय एम नॉट मिस्टेकिंग, हे नरसिंहराव पण काकांचेच कार्यकर्ते होते ना? सर्वात लाडके कार्यकर्ते, नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे उत्तराधिकारी सुद्धा. काकांचा किती प्रभाव जाणवतो ना त्यांच्या वागण्या बोलण्यात. भाऊजी पण बाबांसारखेच तत्वनिष्ठ आणि नीतिमूल्य जपणारे. हो, पण बाबांसारखे शांत नाही येता. वेळ पडलीच तर समोरच्याचा खून करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, अशा वृत्तीचे आहेत ते. ठीक आहे ना, आता राजकारण म्हटलं तर थोडं डावं उजवं आलंच ना. हे बरं आहे ग, तुम्हा मीडियावाल्यांचं आणि राजकारणाचं चांगलंच साटलोटं असतं ग. साटलोटं कसलं ग? साप आणि मुंगसाचं नातं असतं आमचं. कधी खाऊ का गिळू ना हेच चाललेलं असतं. बरं ते जाऊ दे. मला सांग आली, तुझं एवढं भक्कम बॅकग्राऊंड असताना तू अजून राजकारणात का नाही गेली? राधा, आता तू सुद्धा माझ्या जखमेवर मीठ चोळायला लागलीस का?
हॅलो, रिलॅक्स. ओके. अगं मी सहज बोलले. कूल इट यार. हॅलो, आर्यन सरतापे आहेत का? जानकी, जानकी, हा, पटकन काहीतरी खायला दे मला. लगेच निघायचं थोड्या वेळात. दिवसभर एकदा काम सुरू झालं की खाता नाही येणार मला. वेळ नाही मिळणार. जेवण तयार आहे, पण तुमच्या आवडीचा पिठला सुद्धा बनवलाय. फक्कड लगेच देऊ का? तुम्ही रमावतीला जायला कधी निघताय? आज नाही जाणार, उद्या. सुमित्रा काही बोलली तुझ्याशी परशुविषयी किंवा? नाही, परशुदादांबद्दल ती काही बोलत नाही. मी विषय काढला असं ती बोलणं टाळते. अमृता प्रकरणाबद्दल काही? मी नाही बोलले तिच्याशी, गरज नाही वाटली. साहेब कोर्टामध्ये गेलो होतो. परशु शेटला आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठीक आहे, या तुम्ही. काय झालं परशुदादांना? सुमित्रा आणि तू रमावतीला जाण्याआधी मला जरा बोलायचं तिच्याशी. सांग तिला. आणि काय खायला बनवलेस ते घेऊन ये पटकन. आणते. बोला अहिल्या काकू, मला बाहेर भेटायला बोलवण्याचं कारण? अरे, इतकी घाई कसली? कॉफी फक्त जानकी सोबतच पिण्यात इंटरेस्ट आहे का तुला? कॉफीत विष घालून मला संपवण्याचा प्लॅन आहे का? मी असं का करेन? तुमच्या शत्रूचा मुलगा आहे मी. हे बघ आर्यन, युगंधराबाई माझ्यासोबत जे काही वागल्या त्याबद्दल मी त्यांना कधीच माफ केलं. इनफॅक्ट मी त्यांची आभारी आहे. राजकारणातला माझा पहिला धडा त्यांनीच शिकवलाय मला. कोणावरही विश्वास ठेवू नये. असो, इथे तुझ्या आईबद्दल चर्चा करण्यासाठी मी तुला बोलावलं नाही. मग काय आजचा अजेंडा काय तो सांगा मला पटकन. अमृताचं तुझ्यावर प्रेम आहे. अहिल्या काकू, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मला हे रहस्य सांगून तुम्ही खूप मोठं काम केलंय तर आय एम सॉरी, पण तुझं अमृतावर प्रेम नाही. हे बघा अहिल्या काकू, आणि तरीही तू तिला हो म्हणालास. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? डोळ्यावर पट्टी बांधून अमावस्याच्या रात्री जंगलात शिकार करायला निघालात तुम्ही. हाती काही लागणार नाही का तुमच्या? बाय द वे, तुम्हाला कोणी सांगितलं की माझं अमृतावर प्रेम नाहीये? आर्यन, असं समज की माझा एक कान नेहमी तुमच्या घराच्या भिंतींना लागलेला असतो. कर्वे, मला कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये. अहिल्या काकू, माझं अमृतावर प्रेम आहे का नाही हा मुद्दाच नाहीये. तुमचं तरी तुमच्या नवऱ्यावर कुठे प्रेम आहे? किल्लेदारांसारख्या मातब्बर खानदानाची सून म्हणून तुम्हाला मिरवता यावं
म्हणून तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं, त्यांच्या घरात माळ घातली आणि मग आयुष्यभर त्यांचा गळा दाबत आला. बिचारे वामन काका. हे बघ, माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याबद्दल बोलण्याचा तुला काही एक हक्क नाहीये, कळलं? माझ्या आणि अमृताच्या नात्याबद्दल बोलण्याचा तुम्हालाही काही एक हक्क नाहीये, कळलं? आर्यन, मला एवढंच सांगायचंय की हे सगळं जर का तू किल्लेदारांसोबत हिशोब चुकते खाण्यासाठी करत असशील ना, तर माझीही तुला मदत होऊ शकते. कारण मलाही काही हिशोब चुकते करायचे. विचार कर. काय ग, काय झालं? कुठे सुमित्रा? सुमिताईला आत्ताच भेटलं पाहिजे का? हो, मला तिची माफी मागायची. मला कळतच नाही जानकी, असा कुठला बेसावध क्षण होता जेव्हा मी परशुवर विश्वास टाकला आणि सुमित्राचा विश्वासघात केला. मी वामनशी बोललो या बाबतीत. याचा तिला राग आला असेलच ना? असेलच ना? नाही आलाय. कसं कोण जाणे, पण तिच्या मनात एक गोष्ट पक्की घर करून बसली की किल्लेदार आडनावाचा प्रत्येक माणूस तिचा अपराधी आहे. काय अपराध केलाय मी तिचा, ते तरी सांग ना मला. सगळ्या गावासमोर त्याच्या मुस्काटात मारून त्याला लग्नासाठी बोहल्यावर उभा केला, त्याचा संसार थाटून दिला. अजून काय करायला हवं मी? संसार सुरू करून दिला, पण पुढे काय असं सुमिताईचं म्हणणं आहे. म्हणूनच तिची माफी मागायला चाललो ना. आत्ता नको, कारण थोड्या वेळापूर्वीच तिने खूप गोंधळ घातलाय. ती गोंधळ घालते म्हणून आपण किती दिवस घाबरून राहायचं, किती दिवस तिच्यापासून लांब राहायचं? आणखी थोडे दिवस वाट पाहू, नाहीतर काय पुन्हा पाठवून द्यायचं तिला सॅनेटोरियम मध्ये. सुमिताई आपल्या बरोबर राहिलेली मला खूप आवडेल, पण आता पण काय, जे काही बोलायचं आहे ते पटापटा बोल. सुमिताईच्या एका चुकीमुळे अहिल्याताईंचा जीव गेला असता. सुमिताईला ती अहिल्याताईंची अपराधी असं सतत वाटत राहतंय. अगं पण अहिल्याचं काहीच म्हणणं नाहीये ना. हे तुम्हाला माहितीये, मला माहितीये, पण तिला कोण समजवणार? अहिल्याताईंचं नाव जरी काढलं तरी ती घाबरते, त्यांच्या समोर सुद्धा येत नाही. जानकी बाजूला हो, तुम्ही हे प्रकरण खूप वाढवून ठेवलंय. आता मलाच बोलायला हवं तिच्याशी. बाजूला हो. नरसिंहा, तू कुठेही जाणार नाहीयेस. आतेबाई, तू सुद्धा हिची री ओढू नकोस. हीच वेळ आहे आपण तिच्याशी जाऊन बोलण्याची. तिच्या मनात आपल्याविषयी राग का आहे हे जाणून घ्यायची गरज आहे. अरे पण तिचीच आपल्याशी बोलायची इच्छा नसली तर? नक्की काय चाललंय मला कोणी सांगेल का? जानकी, तू जरा आज जा. मी बोलते नरसिंहाशी. हे बघ, मी बोलले सुमित्राशी. तिची मनस्थिती नाहीये बरोबर. का? मी परशुला पाठीशी घातलं म्हणून? त्याचं नाव सुद्धा काढू नकोस तिच्या पुढे. त्याच्या नावाचा नुसता उल्लेख जरी झाला ना तरी आरडाओरडा करायला सुरुवात करते. आता तुझ्याबद्दल पण बोलली काहीतरी. मला वाटतं जानकी म्हणते ते बरोबर आहे. आपल्या सगळ्यांवरच तिचा राग आहे. तुला काय म्हणायचंय आतेबाई? आपण तिची समजूत कधीच काढायची नाही. अरे वेळ येईल तेव्हा बघू ना. आता सध्या तरी या प्रकरणात आपण हातच घालायला नको. सुमित्रा तर आपलीच आहे. तिचं भलं व्हावं असं आपल्या सगळ्यांना वाटणारच की रे. आणि चिवचं काय? माझ्या मुलीला तुम्ही सांभाळलीत, माझ्यावर उपकार केलेत,
असं म्हणत होती. तिला जाऊन सांगा कोणीतरी, तिच्यावर उपकार करायचे म्हणून कोणी चिवचं पालन पोषण करत नाहीये. शेवटी किल्लेदारांचं रक्त आहे ते, आणि ते कसं वाढवायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. जाऊ दे रे, तिला वाटेल ना तेव्हा आपणहून येऊन ती बोलेल आपल्याशी. सध्या तरी हा विषयच काढू नये असं मला वाटतं. तात्याबाई, तुम्हाला जे काय करायचंय ते करा. शेवटी मला दोष देऊ नका म्हणजे झालं. सुमित्रा काकूला जावं लागून नये म्हणून जानकी खूप प्रयत्न करते. जानकी प्रयत्न करते म्हटल्यावर नाही जावं लागणार तिला. अरे वा, एवढा कॉन्फिडन्स आहे जानकीवर. असं कॉन्फिडन्सच नाही. नाही ग, मला सांग, तू रमावतीला कधी जाणार आहेस? खरं तर मला असं वाटतं की मी आता रमावतीला जाऊच नाही. का? आय मीन सी, द होल आयडिया वॉज की मला बरं वाटावं, मी रिफ्रेश व्हावी म्हणून मी रमावतीला जाणार होते. आणि आता आजच्या दिवसाच्या फंक्शन नंतर आय एम रिअली फिलिंग व्हेरी फ्रेश. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता माझ्या आयुष्यात तू आलायस. त्यामुळे माझं सुख शोधण्यासाठी मला दुसरीकडे कुठे जायची गरज आहे असं नाही वाटत मला. तरी अमृता, मला असं वाटतं की तू जायला हवंस रमावतीला. का? नाही, फॉर अ गुड चेंज. म्हणजे मला तर मुंबईचा खूप कंटाळा आलाय. मला जर चान्स मिळाला असता ना रमावतीला जायला, एका पायावर तयार झालो असता मी. ग्रेट, मग आता चल ना माझ्या बरोबर. खरं तर मला हे आधीच सुचायला हवं होतं. आर्यन, प्लीज 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 नाही म्हणू नकोस. नाही अमृता, प्लीज, मला नाही जमणार. पण का? तुझ्या बाबांना नाही आवडणार ते. मला त्याने काही फरक नाही पडत. अमृता, हे बघ अमृता, रियालिटीकडे डोळे झाक करून नाही चालणार आहे. खरं तर याच विषयावर मला बोलायचं होतं तुझ्याशी, म्हणून बोलवलं तुला इथे. काय बोलायला? आय मीन अमृता, आपल्या रिलेशनचं काय भविष्य दिसतंय तुला? काय भविष्य दिसतंय म्हणजे? आपण लग्न करणार आहोत. नाही अमृता, हे शक्य नाही. आर्यन, अरे मी टाइमपास म्हणून तुझ्याशी नातं नाही जोडलंय. बघ, मी जेव्हा भविष्याची स्वप्न पाहते ना, तर मी स्वतःला मिसेस अमृता आर्यन सरतापे म्हणून पाहते. तुझी लग्नाची बायको, तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालेल, तुझ्या नावाचं कुंकू लावेल. आर्यन, माझ्या बाबांनी जरी या लग्नाला विरोध केला ना, तरी मी पळून जाऊन लग्न करायला तयार आहे. दादर, तू मला जेव्हा हो म्हणालास ना, तेव्हाच मी या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवली होती. आपलं लग्न सहजासहजी होईल या गैरसमजात मी कधीच नव्हते. तुझ्या आईचं मला माहित नाही, पण त्या सतत माझ्या वडिलांचा तिरस्कारच करत आल्या. माझ्या बाबांना अडचणीत आणण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. तुझ्या आईमुळे माझ्या घरात फूट पडली, वामन काका घर सोडून गेला, हे सगळं माहीत असून सुद्धा मी तुझ्याशी संसाराची स्वप्न बघते. कारण माझं खरंच मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. आणि त्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाहीये. अमृता, माझी आई तुझ्या बाबांचा इतका तिरस्कार का करते हे माहितीये तुला?
मी मनकवडी नाहीये. तुझ्या वडिलांनी माझ्या बाबांचा खून केलाय. ते खोटं आहे. तुला कसं माहित? कारण माझ्या बाबांवर एक मिनिट. माझ्या बाबांनी विनायक काकांचा खून केलाय असं असं फक्त तुझ्या आईलाच वाटतंय की तुझंही तेच मत आहे? आर्यन आर्यन प्लीज असं गप्प नको बसू. हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळणं खूप गरजेचं आहे अरे माझ्यासाठी.